नमस्ते. साहित्य उत्सव. मी मुकेश वानखेडे. पुस्तक साहित्याचा मूलभूत पाया. माणसाला अभिव्यक्त होण्याचं सर्वात प्रभावी माध्यम. साहित्याचा उत्सव साजरे करणारे पुस्तकं वाचतात, समजून घेतात. पण या छोट्याशा आयुष्यात प्रत्येक पुस्तक वाचता येईलच असं नाही. शिवाय कुठली पुस्तकं वाचावी हाही प्रश्न असतोच. पुस्तकांच्या खजिन्यातील काही दर्जेदार पुस्तकं समजून देण्याचा व त्याचे योग्य मूल्यमापन करण्याचा एक छोटासा प्रयत्न साहित्य उत्सव करणार आहे. तो पुस्तक जत्रा या आपल्या विशेष सदरात. साहित्य उत्सव या आपल्या समूहावरील सर्व साहित्यप्रेमी बंधू भगिनींना हरीश मुंडेचा सस्नेह नमस्कार. आज मी आपल्या भेटीसाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलो आहे. ते सर्वसाधारणतः सगळ्यांना सुपरिचित असावं असा माझा कयास आहे. पुस्तकाचं नाव आहे युगंधर. लेखक शिवाजी सावंत. मराठीतील शब्द अमृतासी पैजा जिंकतील इतके प्रभावी आणि धारदार आहेत असा उल्लेख मराठी शब्दांसाठी, मराठी भाषेसाठी झालेला आहे. आणि या मराठीमध्ये शिवाजी सावंत यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. वाचकांचा कल लक्षात घेता वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीला चालना मिळेल अशा पद्धतीने, परंतु धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांवर विपुल लेखन करून ते सर्वसामान्य माणसाला पटेल अशा पद्धतीने त्याचं कथानक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवाजी सावंतांनी त्यांच्या लेखणीतून केलेलं आहे. आणि यापैकीच युगंधर हे योगेश्वर श्रीकृष्णावर लिहिलेलं पुस्तक. आपण त्याला कादंबरी म्हणू, कारण हे 3 खंडांमध्ये असणारं हे मोठं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन करताना शिवाजी सावंतांनी विष्णूचा अवतार असताना सुद्धा एक सर्वसामान्य माणूस, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि शेवटपर्यंत त्याचं चरित्र एका गूढ व्यक्तिमत्वाचं चरित्र म्हणून तिथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी श्रीकृष्णाची कथा इथे सांगणार नाही. ती सर्वश्रुत आहे आणि ती इथे सांगणं शक्यही नाही. या पुस्तकात आलेली पात्र म्हणजे विशेष करून श्रीकृष्णावर असणारी असीम भक्ती आणि सेवाभाव वृत्ती, निस्वार्थ प्रेम यांनी ओतप्रोत असणाऱ्या व्यक्तींविषयी या बरंचसं लिखाण या पुस्तकातून आलेलं आहे. आणि यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. याज्ञसेनी द्रौपदी, ही द्रौपदी लग्नानंतर आपल्या पतींना आयुष्यभर क्षात्र धर्माचं पालन करण्यासाठी नेहमी जागृत करत राहते. आणि हाच पत्नीचा खरा धर्म आहे हे ती जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि हाच संदेशसुद्धा
शिवाजी सावंतांनी तिच्या वक्तव्यातून इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दारुक हा यांचा एक सेवक, सारथी, पण सच्चा मित्र दाखवलेला आहे. इथे वरिष्ठ कनिष्ठ असा भेद असता कामा नये. स्वामी भक्ती आणि सेवकाविषयी असणारा आदर दाखवण्याचा प्रयत्न या रूपाने या व्यक्तिरेखेच्या मार्गे शिवाजी सावंतांनी या पुस्तकातून आपल्याला दाखवलेला आहे. अर्जुन सखा आहे, मित्र आहे, नातेवाईक जरी असला तरी सत्यमार्गाने चालणारा असल्यामुळे त्याला त्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्याच्या रूपाने जगाला तत्त्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण इथे आपल्याला दिसून येतो. सात्यकी हा उत्तम सेनानी आहे, पराक्रमी आहे, स्वामिनिष्ठ आहे, खूप प्रामाणिक आहे आणि शेवटपर्यंत श्रीकृष्णाशिवाय तो कुठेही कोणत्याही लोभाला बळी पडत नाही, हे यातून स्पष्ट होतं. महाभारतामध्ये 3 लोकांबद्दल जी एक धारणा आहे की हे 3 जलपुरुष आहेत असं म्हटलं जातं. त्यामध्ये पितामह भीष्म, अंगराज कर्ण आणि स्वतः श्रीकृष्ण. आणि त्यासाठी असं म्हटलं जातं की यांनी या तिघांचंही वागणं जगणं जे होतं हे जवळजवळ सारखं होतं, पण तीनही ज्या रेखा होत्या त्या आपल्या आपल्या पद्धतीने आपलं भाग्य घेऊन आलेल्या ह्या तीनही व्यक्तिरेखा इथे वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटल्या आहेत. याचबरोबर इथे सात्यकी याने आपल्या आठवणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर कधी न विसरता येणारं एक पात्र म्हणजे देवी रुक्मिणी. देवी रुक्मिणी स्वतः आपल्या आठवणी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि हे पुस्तक लिहित असताना शिवाजी सावंतांनी चमत्कार आणि साक्षात्कार यातला वैज्ञानिक फरक निश्चितच ठेवलेला आहे आणि ते या पुस्तकाचं गमक आहे. बऱ्याचदा कोणत्याही पुस्तकाबद्दल लिहित असताना किंवा पारायण करताना लोक जीवनाचा सार सोडून फक्त चमत्कार या विषयावर जास्त भर देतात. उदाहरणार्थ, पुतणेला कसं मारलं, पुतना कशी उडत गेली, हे सगळं सांगण्यापेक्षा पुतणेला मारलं हे जास्त महत्त्वाचं होतं. या पुस्तकात प्रत्येकाचा आपला एक स्वतःचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार तो वागताना दिसतो. बलराम कोपिष्ट आहे, रुक्मिणी एक संपूर्ण आपलं आयुष्य हे ती श्रीकृष्णाला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला एक आदर्श पत्नी, आदर्श स्त्री, आदर्श राणी म्हणून कशी समर्पित करते याचं उत्तम चित्रण या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतं. मी मगाशी दारुक आणि सात्यकीबद्दल सांगितलं. हे निष्ठावंत सेवक परंतु आदर्शसुद्धा आहेत. त्यांनी स्वामींबद्दल आपली निष्ठा तर वाहिलीच स्वतःची, परंतु स्वामीही त्यांच्यासाठी किती निष्ठावंत होते याचंही शेवटी वर्णन आलेलं आहे आणि ते वाचकांना भावेल इतक्या उत्तम पद्धतीने
त्याची मांडणी शिवाजी सावंतांनी इथे केलेली आहे. त्यांच्या मांडणीबद्दल भरपूर वेळ बोलून झालं. आता आपण पुस्तकाकडे जाऊया. ज्या येते जलातच ली येते जलात यस्मिन इति जलाहा. उत्पत्ती, वाढ आणि विकास ह्या माणसाच्या अवस्था आहेत आणि ह्या अवस्थांमधून जेव्हा माणूस किंवा कोण सृष्टी पुढे पुढे जात राहते त्याबद्दल शंका नाही आणि हा आधार मानून ही कादंबरी पुढे पुढे जात राहते. श्रीकृष्णाच्या बालपणापासून तर अगदी अंतापर्यंत या कादंबरीचा उत्पत्ती, वाढ आणि विकास या आधारे काम पुढे किंवा तिचं लेखन पुढे होत गेलेलं आहे आणि ते आपण आता इथे बघूया. श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला. नंदाघरी वाढला. तिथेच त्याला मल्लविद्येचे शिक्षण मिळाले असा उल्लेख या पुस्तकात आलेला आहे आणि तो पुढच्या काही प्रसंगानुसार खराही वाटतो, कारण मध्ये त्याला मल्लविद्येचं शिक्षण कुठेही मिळू शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. श्रीकृष्ण लहान असतानाच म्हणजे बालकृष्ण असताना गोकुळामध्ये त्याला मल्लविद्येचं शिक्षण मिळालं हे खरं वाटण्याचं कारण असं, कंसाच्या नगरीत जेव्हा मल्लविद्या प्रदर्शन भरवलं जातं अर्थात श्रीकृष्णाचा काटा काढण्यासाठी, त्यावेळी पारंगत मल्लांसोबत सामना करताना श्रीकृष्ण बाल्यावस्थेत असतानासुद्धा बलराम आणि कृष्ण हे पारंगत मल्लांना कसे धूळ चाटवतात ते आपण बघितलं आहे. हे सहजासहजी होणं शक्य नाही हे सर्वसामान्य माणसांना कळावं यासाठी मल्लविद्येचे धडे हे गोकुळात त्याला मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न इथे झाला आहे आणि तो पटण्यासारखा वाटतो. राधेचं आणि कृष्णाचं जीवन हे भौतिक दृष्टीने आपण बघतो, परंतु त्यावर आध्यात्मिक पद्धतीने जर पाहिलं तर त्यांचं प्रेम हे आत्मिक प्रेम होतं. ते भौतिक प्रेमाशी त्याला जोडता येत नाही. भौतिक प्रेम हे फक्त मनोरंजनाचा एक भाग असू शकतो. आत्मिक प्रेमाला मात्र भौतिकतेच्या तराजूत तोलता येत नाही. आणि कृष्णावर प्रेम करणारी जेवढे पात्र किंवा जी मंडळी आहे ही भौतिक प्रेमापेक्षा त्याच्या निर्गुण रूपावर जास्त प्रेम करतात. नाही की श्रीकृष्णाचं रूप कसं होतं, श्रीकृष्ण कसा होता हे सर्वसामान्यांसाठी योग्य असेलही. आणि म्हणूनच श्रीकृष्ण रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अनुरेणूत भरलो असं सांगणारा हा श्रीकृष्ण योगयोगेश्वर ठरतो. हा श्रीकृष्ण गोप्यांमध्येही राहतो. हाच श्रीकृष्ण 16,000 राजकुमारी स्त्रियांना मुक्त करून स्वतःचं नाव देणारा म्हणजे स्त्री उद्धारक ठरतो. हाच श्रीकृष्ण सर्वसामान्य माणसाला दैत्यांपासून मुक्ती देणारा मधुसूदन ठरतो. हाच श्रीकृष्ण कंसवधानंतर महाभारतामध्ये उत्तम नियोजक, आयोजक, उत्तम सल्लागार आणि उत्तम पुढारी, उत्तम नेता म्हणजे जे जे जगात उत्तम असेल ते सगळं श्रीकृष्णाच्या ठाई असल्यामुळेच तो कृष्णाचा श्रीकृष्ण झाला आणि हेच त्याच्या आयुष्याचं
गमक आहे. कंसवधानंतर श्रीकृष्ण गुरु सांदीपनीकडे जातो. तिथे विद्या ग्रहण करतो आणि तिथेच त्याला सुदामा भेटतो. या ठिकाणी मैत्री कशी असावी त्याचं उत्तम उदाहरणसुद्धा इथे दिलेलं आहे. महाभारताच्या काळात श्रीकृष्ण झाला आणि त्यावेळी जे घडलं त्यात जगात घडणाऱ्या कोणत्याच घटना त्याशिवाय अपूर्ण आहेत अशा पद्धतीचं पूर्ण चारित्र्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि श्रीकृष्णाचं जीवन म्हणजे एका परमेश्वराचं जीवन किंवा एखाद्या अष्टपैलू व्यक्तीचं जीवन असं न बघता ते एक तत्त्वज्ञान आणि त्याचा एक सार म्हणून जर आपण पाहिलं तर आपला दृष्टिकोनही बदलेल आणि आपल्यालाही जीवनाचा मार्ग मिळेल. श्रीकृष्ण म्हणजे एक व्यक्ती किंवा एक परमेश्वर असं न बघता जगण्याचा मार्ग दाखवणारा एक मार्गदर्शक, गाईड, फिलॉसॉफर आणि मग सर्वच काही म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि हे पाहत असताना अंधश्रद्धा तुमच्यात असता कामा नये हेही तितकंच महत्त्वाचं. कृष्णाने कधीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही, कोणाला ठेवू दिला नाही. गोवर्धन जो गायींची पूजा जो गायींचं रक्षण करतो, गायींना अन्न देतो, त्याची पूजा सोडून इंद्राची पूजा तुम्ही का करता असं निक्षून सांगणारा बालकृष्ण आज आपण पाहिला तर आजच्या जगातल्या कोणत्याही समाज प्रबोधकापेक्षा तो श्रेष्ठ ठरतो. या पुस्तकाची सुरुवात करताना स्वतः श्रीकृष्ण एका वृक्षाखाली काटा रुतल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेला आहे आणि तो आपल्याला काहीतरी सांगतो आहे. इथून सुरुवात झाली आणि शेवटही पुन्हा तिथेच येऊन थांबतो. आणि त्यावेळी तिथे आईवडिलांचं प्रेम, आईवडिलांचं ऋण, आईवडिलांवर त्याचं असणारं प्रेम एक सर्वसामान्य माणूस म्हणून आणि त्याचे बंधू उद्धवाला सांगितलेली गीता म्हणजे तत्त्वज्ञान, ज्यात त्यांनी म्हटलं की मी कोण आणि तू कोण. म्हणजेच काय तर स्वतःला ओळखण्यासाठी जी उपासना आपण करतो ती जोपर्यंत आपण स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत इतरांना ओळखण्याचा आपल्याला मार्गही सापडणार नाही. आपण जे एक दुसऱ्याला ओळखतो हे फक्त एक बाह्य रूप आपल्याला माहिती असतं, पण अंतरंग जर पाहिजे असेल तर त्यासाठी तेवढी साधना करावी लागते. आणि ती साधना कोणत्या मार्गाने करावी या संदर्भात ज्ञान जसं गीतेच्या रूपाने अर्जुनाला आणि आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे तसंच उद्धवाला सुद्धा त्यांनी गीता सांगितलेली आहे. आणि ती गीता पुढे उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध झाली. गोपींवरती खूप प्रेम होतं. गोपींनाही कृष्ण आवडत होता. कृष्ण असं एक पात्र आहे, असं एक सार आहे की जे कोणाला आवडणार नाही. आणि म्हणून तिथल्या गोप्यांना आवडत असताना त्या गोप्या म्हणतात, यशोदेबाई कृष्णाला सांगावे गोकुळी जावे की राहावे. अर्थात त्यांना कुठेही जायचं नव्हतं, पण कृष्णाला भेटायसाठी त्या नटखट गोप्या मग किती वयाने किती मोठ्या का असेना पण त्या तिथं जात होत्या. म्हणजे त्यांचं किती प्रेम होतं हे तुमच्या लक्षात येईल. द्वारकेमध्ये राज्य उभं झालं, पण राजा कोण झाला? वसुदेव महाराज. कृष्ण दूरच. म्हणूनच त्याने सांगितलं माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. आणि हे खरं तत्त्वज्ञान आहे. श्रीकृष्ण
समजून घेण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं तरी समजेलच असं नाही. कारण तो समजतपर्यंत आपण किती काळ टिकू शकतो हाही मोठा मुद्दाच आहे. पण असो, पुस्तक खूप छान आहे, हे नक्की ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचावं. फक्त आक्षेप एकच आहे या पुस्तकात की शिवाजी सावंतांनी 2 ठिकाणी जो उल्लेख केला तो मात्र मला खटकला. आणि तो खटकला यासाठी कारण धार्मिक किंवा एक अध्यात्माचा अभ्यास करत असताना दिव्य दृष्टीचा इथे पुरेपूर उपहास झालेला आहे. दिव्य ज्ञान ही समजण्याची गोष्ट आहे, अनुभवण्याची गोष्ट असते. ती सर्वसामान्य माणसाला कळावी यासाठी दिव्यदृष्टीचा उपयोग झाला एवढं जरी म्हटलं असतं तरी खूप झालं असतं. पण तिथे त्यांनी दिव्यदृष्टी ही माणसाच्या साधनेतून येते. दिव्यदृष्टी हे तपश्चर्येच्या काळात प्राप्त होणारं अंतिम ज्ञानाचं एक टोक आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. कारण दिव्य ज्ञानामुळेच माणूस त्रिकालातीत पाहू शकतो. त्याला वर्तमान, भूत आणि भविष्य तिन्ही गोष्टी त्याला दिसतात. त्यासाठी त्याला कुठे जायची गरज नाही पडत. आणि म्हणून ही जी महान विभूती आपण पाहतो त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय, तर तिसरा जो डोळा आहे आपला तो त्यांचा उघडला जातो. आणि हेच ज्ञान संजयकडे होतं, पण त्याच्यावर पूर्णपणे कानाडोळा शिवाजी सावंतांनी केलेला दिसतो. आणि त्याचबरोबर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिथे तिला श्रीकृष्ण दिसत होता हे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. परंतु तिथे जो वर्णन त्यांनी जे करण्याचा प्रयत्न केला ते थोडं कमकुवत आणि कमजोर वाटतं. आणि ह्या 2 गोष्टी जर सोडल्या तर हे पुस्तक सर्वांगाने सर्वार्थाने वाचकांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी समजणारं समर्पक असं पुस्तक आहे. आणि हे नक्की सगळ्यांनी वाचावं. यातून मनोरंजन कदाचित होणार नाही, परंतु स्वतःला ओळखण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला नक्की मिळेल असा पूर्णपणे मला विश्वास आहे. जय श्रीकृष्ण.